सासूबाई घ्या, नाही तर तब्येत अजून बिघडेल. लागला का फोन? काही कळलं का त्यांच्याकडनं? होय, त्यांच्याशी झालं माझं बोलणं. प्रयत्न चालू आहेत त्यांचे आणि सायबर सेलवाले बी कामाला लागलेत. सासूबाई फोन. कोणाचा फोन आहे? मिलिंदचा आहे. नाही, गणा. स्पीकरवर टाक. हा. हॅलो, काही कळलं का र? नाही आई साहेब, काय बी कळालं नाही. मी त्या पंडितच्या घरला गेलो होतो, पण त्याच्या घरला टाळ आहे. तिथे एक माणूस भेटला होता. तो म्हणला पंडित गावाला गेला, 4-5 दिवस येणारच नाही. मी त्या पंडितला लई फोन ट्राय केला, पण फोनच लागणार त्याचा. एक काम कर, तुझ्या माणसाला पाठव, जरा त्याला शोधायला जा. पाठव आणि काय कळेल ते मला लगेच कळव. वय वय, तुम्ही काय बी काळजी करू नका. पण सासूबाई असं तर नसेल, अमुक भाऊजींबरोबर पंडितला पण. बाई तुझं काहीतरी बोलू नको बाई. मला आधीच काही कळना झालंय. ही कोण लोक आहेत, का आपल्या मागे लागली आहेत, का माझ्या पोराच्या मागे लागली आहेत? काहीतरी जरी कळलं असतं ना तरी समजे धागेदोरे कळले असते ग. मग आता हे एवढंच म्हणणं आहे की माझं पोरग सुखरूप राहू दे. राहील तो सुखरूप. तुम्ही नका काळजी करू, मी साकडं घालते आई काळूबाईला. नाव काढू नकोस तिचं. गुरुजींनी सांगितलंय ना त्या मुलीच्या रूपानं ती परत आली म्हणून. समज चांगलं चाललं होतं ग. त्या मुंबईच्या कार्यक्रमात यांना ती भेटली आणि तेव्हापासून संकटाची मालिका सुरू झाली. तिचीच दृष्ट लागली आपल्या घराला. गुरुजी म्हणतात ते खरं आहे, आपल्या घराचा नाश करायला आली आहे ती. तिचं नाव परत घेऊ नको माझ्या समोर. तुम्ही काय बी म्हणा, पण तुम्ही जिला दोष देतायसा ना, मग तीच त्याला वाचवत. अगं ए, यावना धक्का बसून तुझ्या आई गचकली असेल रे. काय केलेस तू माझ्या आईच्या बाबतीत? जमली का मिरची? तुझे फोटो पाठवले तुझ्या आईला. फोटो का पाठवले? तुझं वैर माझ्याशी आहे ना, मग तिला का मध्ये ओढलं? तडफुडू दे तुझ्या आईला. ऐका प्लीज प्लीज, हे सगळं थांबवा. खूप डेंजर आहे हो, खूप विचित्र आहे हे. मोठी चूक केली. माझे फोटो पाठव. अर्ध्या तासाच्या आत मी कुठे आहे आणि हे सगळं कोणी केलं ते माझ्या घरातले शोधून काढतील. तुला काय वाटतं रे? तुला एकट्यालाच अक्कल आहे का? त्या दिवशी माझ्या नवऱ्याला फासावर चढवलंच ना, त्या दिवसापासून तुझा जीव घेण्याचं प्लॅनिंग सुरू. असं इतकं नाही, भक्कम प्लॅनिंग. पोलीस होता माझा नवरा, त्याच्या हाताखाली शिकले सगळं. तुझ्या आईला ज्या नंबरवरून फोटो पाठवले ना, यो प्रायव्हेट नंबर. पोलीस ट्रेस करेपर्यंत लय वेळ जाणार आणि याचा फोन स्विच ऑफ केलाय. माझ्या माणसाकडे पाठवून दिलंय लांब. पोलीस तिथे पोहोचेपर्यंत पण लय वेळ जाणार. सापडणार काय? काहीच नाही. चल एक गंमत करूया. हा, तुझ्या आईचंच आहे ना? त्याच नंबरवरनं फोन आहे ग. थांबा, उचलू नका. हॅलो, कोण बोलतंय? माझा पोरगा कुठे आहे आणि त्याला का लपवून ठेवलं, का किडनॅप केलंय त्याला? तुम्हाला पाहिजे ते समज मिळेल, पण माझ्या पोराला सोडा आधी तुम्ही. शांत व्हा आई साहेब, शांत व्हा. तुम्हाला बोलायचंय का? थांबा, तर आईशी बोल.
आई अमुक अमुक कुठे आहेस बाळा तू? सुखरूप आहेस ना व? आणि ती बाई कोण हाय सांग मला. काय झालंय तुला? का तिथे ठेवलंय? बोलणारे माझ्याशी. देते ना, सगळी माहिती देते. उद्या देऊ नाही तर एक काम करते ना, अख्खा तुमचा पोरगच पाठवून देते. म्हणजे डेड बॉडी हो. सासूबाई, सावरासबद्दल माझ्या पोराची डेड बॉडी मिळेल म्हणली. नाही सासूबाई, असं काही नाहीये. इथे बसा तुम्ही, बसा बसा. हे घे पाणी घ्या. थोडस तरी घ्या की. ती काय म्हणली ते ऐकलंस ना? माझ्या पोराच्या जीवावर उठली ती बाई. काय म्हणली? माझ्या पोराची डेड बॉडी पाठवते म्हणली ना. नाही सोडणार मी तिला. कोण हाय कोण ती बाई? आणि तिची हिंमत कशी झाली माझ्या पोराच्या अंगाला हात लावायची? एवढं मोठं पाटील आपण साधं पोराला नाही शोधू शकत. थांबत्या DYSP साहेबांना मीच फोन लावतो. त्यांना सांगते अख्खं पोट तुमचं तुम्ही माझ्या समोर आणा. माझ्या पोराला काही बी करून शोधून काढा. दादासाहेबांचं पोरग आहे, त्याच्या अंगाला हात लावायची हिंमत कशी झाली त्या बाईची? दादासाहेबांना कळलं ना, अख्खा जिल्हा जाळून टाकतील दादासाहेब. नाही सोडणार मी त्या बाईला. मला म्हणते माझ्या पोराची डेड बॉडी दिसल म्हणून. हाऊ सासूबाई, तसं नाही. मला बी बसून नाही झालं. जाते आणि माझ्या पोराला मी स्वतः शोधून काढते. मला आता कोणावर बी विश्वास राहिला नाही. आई, मला जावं लागणार आहे माझ्या पोराला सोडायला. आम्ही आहोत ना. खरंच काय बी होणार नाही ना? खरंच त्यांना काही बी होणार नाही. आर्या, मोबाईल. पैंजण वाजतायत. सावकाश. ऐक ऐक, लास्ट आहे माझ्या आईचा नंबर आहे. फोन कर पटकन, पटकन फोन कर. त्याच नंबरवरनं फोन आला. उचला. माझ्या पोराच्या केसाला धक्का बी लागला ना, तुझा हात तोडून टाकीन मी. अहो अहो, मी ती बाई नाही बोलत आहे जिनं अमोघला बांधून ठेवलंय. त्या बाईचा फोन पळवून मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतेय. हे बघा, मी अमोघ बरोबरच आहे आणि आम्ही दोघं सुटण्याचा प्रयत्न करतोय. कसं आहे माझा अमुक? सुखरूप आहे ना? हो, सुखरूप आहे. कोण आहेस पोरी? तू कोण आहेस मला माहिती नाही, पण माझ्या पोराची काळजी घे ग. त्याला सुखरूप ठेव. मला वचन दे, माझ्या पोराला काही बी होऊन देणार नाहीस तू. हो हो हो. बरं मला सांग, तुम्ही दोघं कुठं आहात? कुठं ठेवलंय तुम्हाला? आम्ही हॅलो 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 हॅलो. शानी झालीस? नाही शानी झालीस? जास्त शानपणा केलास ना? सॉरी. सॉरी सॉरी सॉरी.
अमोगच्या आईनं किती विश्वास टाकलाय माझ्यावर, आणि अमोगला वाचवणं ही मला जबाबदारी का वाटतेय? सोड त्याला. अरे चाकू दे. बस. अरे तिच्या फोनवरून पोलिसांना फोन लाव. लाव 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 लाव. बोलव, पोलिसांना बोलवा. मला घेऊन जातील मग ते, आणि मग पोलीस येतील, पंचनामा करतील, आणि मग मला घेऊन जातील, डेड बॉडीचा पंचनामा करतील. ए, कोणाची डेड बॉडी? पंडितची. माझ्या नखाला जरी धक्का लागला ना, तर तिकडे तुझा पंडित ढगा. तुला काय वाटलं का मी एकलीच आहे? माझी माणसं चारी बाजूला. जशी हिथं तुझी गठडी वळून ठेवली ना, तशी पंडिताची तिकडे ठेवली. हे बघ, मला काय हवं ते कर, पण पंडितला काही करू नकोस प्लीज. चुकीचं करतेस तू. अजूनही तुला सांगते की तुझ्या नवऱ्याने गुन्हा केला होता आणि त्याची शिक्षा त्याला झाली. त्याने काय केलंय? त्याने फक्त वकील म्हणून केस लढवली आहे, आणि प्रत्येक वकील असाच प्रयत्न करत असतो की आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल. तुझ्या नवऱ्याशी त्याचं काहीही वाईट नाही अगं. त्याच्या कामाचा भाग होता तो. बोल 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 ना, ऐकते मी तुझं. बोल, तू ऐक नाही तर नको ऐकूस, पण माझी काळूबाई ऐकते आणि पाहते सुद्धा. चुकीचं करतेस तू. असं वागलीस ना तर देवाची साथ मिळणार नाही तुला. मला माहिती आहे तुझं आणि तुझ्या मुलाचं खूप नुकसान झालं, पण ते माझ्यामुळे नाही, तुझ्या नवऱ्याच्या कृत्यामुळे. पण एक माणूस म्हणून तुला आणि तुझ्या मुलाला चांगलं आयुष्य जगता यावं याची चांगली व्यवस्था करून देऊ. उपकार म्हणून नाही, तर माणुसकी म्हणून. हॅलो, तुझ्याशी बोलतोय आम्ही. सोड ना आम्हाला. बर, देते सोड. बर, त्याच्या बदल्यात मला काय मिळणार? काय हवंय? तू माझ्या नवऱ्याचा जीव घेतला, त्याच्या बदल्यात तुझ्या जवळच्या माणसाचा जीव.
एकावर एक हस्त सौदा असतो. चल एक ऑफर देते, तुला सोडून देते आणि तुझ्या बदल्यात हिचा जीव घेते. चांगली आहे ना ऑफर? विचार करा आणि मग सांगा मला. हा एवढं समजावलं त्या दोघींना तरी बी आपापल्या खोलीत बसून त्या काळूबाईचा जप करत बसले आणि ते बी अमुक भाऊजींसाठी. तुम्हाला सांगते सासूबाई, अशाने प्रॉब्लेम्स ना लई वाढणार आहेत बघा. सासूबाई बघ कसा गोजीरवाणा दिसतोय. नुसता घरभर धावायचा आणि त्याच्या माग माग धावता धावता माझे पाय भरून यायचे आणि अगदी रडकुंडीला आले ना मागणं येऊन मिठी मारायचं. आता मी येईल का ग तसाच? बरं घाबरू नकोस, काय होणार नाही बघ तुला. मी आहे ना, मी आणीन तुला शोध. अहो असं काय करते आई सर? अख्खा दिस गेला पण पोराचं अजून काय बी पत्त्या नाही. एक काम कर, त्या बाईला फोन लाव, तिच्याशी मी बोलते. अगं बाई, तुला जीवच घ्यायचा ना तर माझा जीव घे, पण माझ्या लेकराला सोड बाई. आई काळूबाई, या घरातली माणसं माझ्याशी किती बी वाईट वागली असली तरी माझ्या लेकाच्या अमुकच्या बाबतीत काही विपरीत घडायला नको. कुठल्या बी आईच्या वाट्याला हे दुःख नको. कुणाच्या तरी रूपानं पाठीशी उभी राहा ग त्याच्या. ठीक आहे, मी तयार आहे मरण पत्करायला. तुझा सौदा मला मंजूर आहे. तोडा तयाला. वेळ लागलाय का तुला? काय बोलतेस? हे बघ, माझ्या समोर कोणाचा जीव जाताना मी नाही पाहू शकत आणि माझ्यामुळे कोणाचा जीव वाचत असेल तर तो मी नक्की वाचवे. आता मारायला लागलीस? खरंच मरायला तयार आहेस? अगं खरंच बोलते मी, पण माझी एक अट आहे. आधी याला सोड. इडे समजलीस मला? ते काही मला माहिती नाही, पण मला मारल्यानंतर याला सोडशीलच याची काय गॅरंटी? इथं काय तुझ्या आटी बिटी ऐकायला बसली मी? गप बसायचं तिकडं. हे बघ, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, ह्याला सोडावं म्हणून मी मरणार आहे ना. मग आधी याला सोडायचं आणि नंतर मला मार. सगळं तुझ्या मनासारखंच आहे. इडी समजतीस मला? त्याला इशारा करताना बघितलं होतं मी तुला. चल, तुम्ही दोघं बी आहे ना 150 आहेत, 150. आता तर दोघांना बी सोडत नसते मी. असा बोंबला. अशाच रशीनं माझ्या नवऱ्याला फाशी दिली असशील. आधी दोरा आवडला असशील, मग त्याच गळा बी आवडला गेला असं. लय तळमळला असेल ना रे. तुला बी असंच तळमळताना बघायचंय मला. आजची रात्र जगून घे.
माझा हाही प्रयत्न फसलाय. आई काळूबाई, आता तूच सांभाळ.